नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण अस्सल मालवणी पद्धतीने गोकुळाष्टमी तसेच नैवेद्यासाठी बनवली जाणारी काळ्या वाटाण्याची आमटी पाहणार आहोत। इथे मी आमटीसाठी 1.5 वाटी काळे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं होतं। यामुळे वाटाणे शिजताना चांगले शिजतात। आता हे काळे वाटाणे थोडं पाणी घालून कुकर मध्ये 4 ते 5 शिट्ट्या करूया आणि शिजवून घेऊया। आता इथे तुम्ही पाहू शकता की हे वाटाणे छान मऊ शिजले आहेत। आता यामधील 2 ते 3 चमचे शिजलेले वाटाणे मी बाजूला काढून ठेवत आहे। हे बाजूला ठेवलेले वाटाणे आपण वाटून आमटीमध्ये घालणार आहोत। त्याचबरोबर इथे मी ओली कोथिंबीर घेतली आहे। त्यानंतर खोबरं, आल्याचा 1 तुकडा, 1 चमचा धणे, 3 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची हे सर्व मी भाजून घेतलं आहे आणि 2 तमालपत्र फोडणीसाठी ठेवली आहेत। इथे काजूचे तुकडे, ओल्या खोबऱ्याच्या कातळ्या, हळद, मालवणी गरम मसाला, जिरं आणि मीठ हे सर्व साहित्य घेतलं आहे। तसेच थोडा चिंचेचा कोळ आणि चवीपुरता गूळ आपल्याला लागेल। आता एक पातेलं मी गॅसवर तापत ठेवलंय। त्यामध्ये 2 चमचे तेल घातलंय। ते तेल तापलं की त्यामध्ये जिरं आणि तमालपत्र घालूया। या फोडणीवर शिजवलेले काळे वाटाणे घालून घेऊ। आता यामध्ये हळद आणि मालवणी गरम मसाला घालून मिक्स करू। यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। आता यामध्ये आपण खोबऱ्याच्या कातळ्या आणि काजूचे तुकडे घालूया। इथे आपण बाजूला काढून ठेवलेले वाटाणे, भाजलेलं खोबरं, धणे, लवंगा हे सर्व जिन्नस मिक्सर मध्ये वाटून घेऊ। आता आपण यामध्ये वाटलेले वाटाणे घालून ढवळून घेऊ। अशा प्रकारे थोडे वाटाणे वाटून लावल्यामुळे आमटी छान मिळून येते। त्यानंतर खोबऱ्याचं वाटण आमटीमध्ये घालूया। इथे आपण नैवेद्यासाठीची आमटी बनवतोय, त्यामुळे यामध्ये कांदा, लसूण यांचा वापर केलेला नाही। आता आमटीमध्ये थोडा चिंचेचा कोळ आणि चवीपुरता गूळ घालून आमटीला छान उकळी काढूया। दोन मिनिटे चांगली उकळल्यानंतर आपली काळ्या वाटाण्याची आमटी तयार आहे। कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने गोकुळाष्टमी उपवास तसेच नैवेद्यासाठी बनवली जाणारी ही काळ्या वाटाण्याची आमटी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मालवणी लाईफस्टाईलला सबस्क्राइब करायला विसरू नका।